इथे फक्त खर्ड्याचं परिवर्तन झालेलं आहे, बाकी लोकांचं काही जीवित परिवर्तन काही झालेलं नाही। वसई विरार परिसरात खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असताना खऱ्या अर्थाने चाळण झाली आहे ते वसईच्या पश्चिम पट्ट्यात। वसईच्या पश्चिम पट्ट्यात जवळपास सर्वच रस्ते आहे जे खड्डे झालेले आहेत। गिरीश सालोली रोड जर पाहिला तर आपण जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचा रोड असा आहे की त्यावर खड्डेच खड्डे आहे, रस्ताच नाही। पाण्याच्या पाईपलाईनसाठी हा रोड खोदला होता, पाईपलाईन टाकून झाली परंतु रोडवरचे खड्डे यांनी बुजवले नाही। अशीच जी अवस्था आहे। जर निर्मळपासून तुम्ही आरनाळ्यापर्यंत गेला तर त्या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे आहे। एकीकडे रस्ता रुंद आहे, समोरून गाडी आली तर वाहन चालकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात आणि खड्डे न भरल्यामुळे धूळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजूबाजूला लोकांची जी घरं आहे त्या घरांमध्ये धूळ मोठ्या प्रमाणावर जाते। त्यामुळे हे खड्डे बुजवणार कधी हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। कालच आम्ही तुम्हाला सांगितलं की यंदाची दिवाळी खड्ड्यात जाणार, कारण 10 तारखेला हे जे टेंडर आहे खड्ड्यांचं जे 68 लाखांचं आहे ते ओपन करण्यात येणार आणि त्याच्यानंतर जे आहे की वर्क ऑर्डर कधी दिली जाणार आणि वर्क ऑर्डर त्या ठेकेदाराला दिल्यानंतर तो प्रत्यक्षात कधी खड्डे बुजवायला सुरुवात करणार। त्यामुळे या सर्व प्रोसेसमध्ये वेळ जाणार आहे। त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील लोकांचे हाल बेहाल आहेत, कारण पश्चिम पट्ट्यातील लोकांना कामानिमित्त वसई स्टेशनला यावं लागतं, गाडी पार्किंग वसईला करतात परंतु त्याच रस्त्याने त्यांना घरी जायचं असतं। त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठीचे मणक्याचे त्रास होऊ लागलेले आहेत। त्यामुळे आता लोकांची मागणी आहे की तुम्ही लवकरात लवकर हे खड्डे बुजवा की जेणेकरून आमच्या त्रासापासून मुक्ती मिळेल। जर वर्षातले 6 महिने आम्ही खड्ड्यात काढायचे, म्हणजे मे पासून पाऊस सुरू झाला आहे, जून पासून खड्डे पडलेले आहेत, आता डिसेंबर जवळपास आला, म्हणजे वर्षातले 6 महिने आम्ही खड्ड्यात काढायचे आणि उरलेले 6 महिने मग आम्ही टॅक्स तुम्हाला वर्षाचा का द्यायचा, असा सवाल सध्या उपस्थित झाले। काय नेमकी पश्चिम पट्ट्यातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण पाहू। माझं नाव ब्रायल डिसिल्वा, गाव अतोडीवाडी सालोली। आमचं क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रविष्ट आहे आणि हा रस्ता जो आहे हे पाण्याची पाईपलाईनसाठी जवळजवळ 1.5 किलोमीटरचा रस्ता हा मागच्या 5 ते 6 महिन्यापासून फुटलेला आहे। पावसाळ्यामध्ये याच्यावर भयंकर पाणी साचलेलं, इथे फक्त खर्ड्याचं परिवर्तन झालेलं आहे, बाकी लोकांचं काही जीवित परिवर्तन काही झालेलं नाही आणि इथे पावसाळ्यामध्ये खूप अपघात झालेले आहेत। जवळजवळ 17 ते 18 लोक पाण्यामध्ये आणि ह्या खड्ड्यामध्ये पडून जखमी झालेले आहेत। मुलांना शाळेत जायचा त्रास होतोय, ह्याचं त्वरित दुरुस्ती व्हावी आणि आताच्यानी जी भरणी केलेली आहे ती भरणी लेवलला नाही आहे। आमचं असं मागणं आहे की संपूर्ण रस्ता नूतनीकरण करून द्यावा, आम्हाला संपूर्ण रस्ता नवीन करून द्यावा, हे आमचं मागणं आहे। आता पहिले याची डागडुगी वेळेवर व्हायची, रेग्युलर व्हायची, आता या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये हे आमदार पण लक्ष घालत नाहीत आणि नगरसेवक नसल्यामुळे आमचे जनतेची कामं जी आहेत ती सगळी पेंडिंग राहिलेली आहेत। तसं लोकांचा पण अंकुश नाही राजकारण्यावर, त्यामुळे हे सगळं बिघडत चाललेलं आहे सूत्र, असं मला वाटते। आमदार आमच्या एरियाला तर अजून इथे व्हिजिट दिलेली मला तर आठवत नाही।